बघा आम्ही आलेलो आहे फायनली देहूमध्ये. त्या दिवशीत काही येणं झालं नाही. हा रस आहे ना प्यायला. दुकानातले वगैरे गाड्या जास्त आहे ना जास्त. तेव्हा उद्या गावाला जायचं आहे. इथे कपड्याची बॅग ठेवली दोन आणि इथे बाकीचे कपडे टाकलेले. जायचं चालू होतं देऊला एवढे दिवस काही गेलो नाही, पण आज जाणार आहे. देवी आहे देवी भवानी माता. हो का बालाजी वाटतं तिथं. तर आता मी इथे फायनली देहूमध्ये एंट्री केलेली आहे. तर ही आहे देहूची कमान आहे आणि समोर देहू कसं आहे मी तुम्हाला सांगणार आहे. आज मी पहिल्यांदाच बघत आहे, तर इथे परत मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करत होते. तर ही ती देहूची कमान आहे. आता मी इथं आज पहिल्यांदाच आलेली आहे आणि फायनली आज माझा नंबर लागलेला आहे. तर आता ही होती माझी एंट्रीची वेळ. तर तुम्ही बघितलं असं सगळ्यात आधी पुढे तर इथूनच स्टार्टअप होतं. तर इथं ना ज्ञानेश्वर माऊलीची मूर्ती बनवलेली होती त्याला मस्त, आणि कमानीच्या आतमध्ये शिवाजी महाराज आणि अजून काहीतरी होतं. माझं काही एवढं लक्ष नव्हतं, पण खूप छान होतं. तर असं इथून सुरुवात झालेली. नंतर मग मी सर्व कमानीचं वगैरे शूट वगैरे घेतलं तर तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. फायनली किती दिवस झाले माझं मिस्टरांच्या मागं लागायचं काम चाललं होतं, मला घेऊन चला, मला घेऊन चला, मला घेऊन चला. तर आता आम्ही आज इथे फायनली पोचलो होतो आणि इथे ना नेमकंच काही जण दुकानं लावत होते. आणि काल का परवा 2 ते 3 दिवस झाली तिथं जत्रा वगैरे असते वाटतं, तुकाराम बीज असतं ना, तर एक माझी फ्रेंड होती तर ती मला तिथे बोलवत होती ये 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 म्हणून. पण म्हटलं करते म्हटलं प्रयत्न. पण आता मिस्टरांना बोलले मी, पण मग ते मला म्हणे माहिती नाही आहे, नवीन आहे अजून, म्हणजे एकदा माहीत झाल्यानंतर तू जा म्हणे. मग असं तसं कसं तरी करून आज मुहूर्त लागला आणि परत पुढं एका ठिकाणी पण मला खूप महत्त्वाचं काम आहे तर त्यासाठी पण जायचं होतं. तर ते म्हणे आता चल आहे म्हणे आपल्याकडं वेळ, तर मी तुला ते सगळं आणतो म्हणे दाखवून. मग नेक्स्ट टाईम तू ना एकटी पण गेली तर हरकत नाही, म्हणजे तुला बघायला भेटेल कसं आहे काय, म्हणजे पुढच्या वेळेस एकटी पण आली तर घाबरणार नाही किंवा असं कन्फ्यूज होणार नाही. मग आता ह्यावेळेस आम्ही इथं आलो आणि तिथे जे लोक दुकानं लावत होते ना, आम्ही त्यांना विचारलं की ते पार्किंगचं ठिकाण कुठे आहे. तर त्यांनी सांगितलं म्हणे इथे समोर जा आणि 20 रुपये घेतात म्हणे. चला आता दाखवते तुम्हाला. तर पहिलं कशी भरलेली जत्रा वगैरे. कोण आहे? नरसिंह मस्त आहे. ती बाई कुठली विकली ती म्हणत हा ती इथंच आता ती कुठं राही ना कुठं नाही. चला मी आता आलेली हजर रे. मी आता आलेली फायनली. ते बघू शकता पिल्लू. पाणी बॉटल घ्या आता गावाला पण जायचं. थंड देतील ना ते त्यांना सांग ना. एक पाणी बॉटल द्या ना. किती वाली आहे? द्या 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 20 वाली द्या. त्या दिवशी नाही झालं माझं येणं, आता आले आता. तर आता इथे मी फायनली मंदिराजवळ आलेली आहे. इथे हे बघू शकता मागे त्यांनी मस्त देखावा बनवलेला होता आणि हे आहे तुकाराम महाराजाच्या मंदिरामध्ये जाण्याचं प्रवेशद्वार. ते इथं बघू शकता मस्तपैकी असं नरसिंहाचा देखावा बनवलेला होता आणि इथं मस्तपैकी बघू शकता असं छान आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची दोन्ही का ते दरवाजा असतो ते. आणि आता इथे ना पुस्तकांची काही दुकान होती वाटतं आणि आम्हाला ना बॅग पण ठेवायची होती. तर तिथे त्या प्रसिद्धवाल्यांना सांगितलं की इथे बॅग ठेवतो म्हणून आणि प्रसाद वगैरे घेतला आणि मग म्हटलं चला आता मंदिरात जाऊ आणि मस्त दर्शन वगैरे घेऊ. तर इथं थोडंसं मी शूट वगैरे पण करते आणि
आजचा हा आपला तुम्हाला ब्लॉग नक्की सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा. तर आज मी इथं फायनली आलेली आहे. तर आता हे आहे मुख्य दरवाजा. तिथं कासवाचे पाय वगैरे पडले आणि मस्तपैकी मंदिरामध्ये एंट्री वगैरे करते. आणि आता मी हे ना कधी तुमच्यासोबत शेअर करेल सांगता येत नाही, पण म्हटलं शूट करून घेते. आणि हे छान असं तुकाराम महाराजाचे तर देखावा बनवलेले आहे फुलांचं वगैरे, खूप सुंदर दिसत आहे. पण मला ना आधी बघायचं एवढं चाललं होतं माझं, तर आज ते फायनली पूर्ण झालेलं आहे. आणि आता इथं आम्हाला ना परत वेगळ्या कामाला पण जायचं आहे. तर आमचं फक्त एवढंच होतं मनात, त्या तुकाराम बीज एकदा बघून घ्यायचं. मग आता मिस्टरांनी फॅमिली आणलेलं आहे आम्हाला तिकडे जाण्यासाठी, थोडा वेळ असल्यामुळे. तर ते म्हणजे चल देऊला वगैरे तुला घेऊन जातो, सगळं दाखवून आणतो, मग नेक्स्ट टाईम तू एकटी जरी आली तर हरकत नाही. तर आता इथे मिस्टर मला मस्तपैकी घेऊन चाललेलं आहे. तर चला तुम्ही पण या आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे वगैरे एवढं छान होतं ना, बापरे, बघायचं काम नाही. आणि आता ही ते मी करणार आहे आता फायनली मंदिरामध्ये एंट्री. आणि जमलं तेवढं तुमच्यासोबत नक्की शेअर करते. तरी ते तुकाराम महाराजांची पालखी आहे वाटतं, पालखी आहे का काय आहे काय माहिती, पण मी नवीन असल्यामुळे मला काही जास्त माहिती नाही. पण तरी जेवढं मला वाटतं मी तेवढं तुम्हाला सांगते. आणि इथं मस्तपैकी असं दरवाजामध्ये कासव ठेवलेला आहे. आणि आता सर्वजण जात आहे दर्शनासाठी. मी जमलंच तर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. तर तुम्ही सगळ्यांनी ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर मला सपोर्ट करणारच आहे तसं काही वादच नाही आहे, कारण की मी व्हिडिओ पोस्ट केला तर तुम्ही बघणार आणि तुम्ही नक्कीच मला सपोर्ट करणार, मला एवढं माहिती आहे. पण काय करू, माझ्याकडनंच नाही होते. पण मी लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न करणार आहे. आणि प्रयत्न करणार नाही आता म्हणून नाही, ते करून दाखवावं लागेल. तर आता इथे मस्त आमची एंट्री झालेली आहे. इथं एवढं काहीतरी मोकळं आहे वाटतं, ते नाही का आपल्या माऊलीच्या मंदिरमध्ये असतं थोडंसं बॉक्ससारखं ते. आणि मस्त त्याला पण सगळ्या मंदिराला एकूण एक मंदिराला असं हे लावलेलं होतं. आणि आता इथं ते महाराजांच्या नजर चुकून मी छोटासा व्हिडिओ घेतलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सगळं मंदिर कमेंट करून सांगा बरं का. आणि फायनली खूप छान सजवलं, एवढं भारी वाटत होतं मला बघून, बापरे. फुलांनी आणले का? तर आता मी फायनली तर मंदिरात आलेली आहे. मस्त दर्शन वगैरे घेतलं. आता इथे पाठीमागे मंदिर आहे, इथे एकदा जाते आणि पाया पडून घेते. तर आता हे होतं महादेवाचं मंदिर आहे वाटतं, म्हणजे हां पिंड ते बाहेर हे बसलेलं ना नंदी वगैरे, तर त्या पण मंदिराला खूप छानसं फुलांनी सजवलेलं आहे. तर कसं वाटलं आणि देऊला कोण कोण किती किती वेळेस आले नक्की कमेंट करून सांगा. आणि मी तर आज इथं पहिल्यांदा आलेली आहे. हे बघा इंद्रायणी नदी आहे, बघू शकता, मस्त आहे का. झालं आज फायनली दर्शन. तुकाराम महाराज. आपण बघू तसं काय बघू शकता बघायचं. तर तिथे थांबून थोडी थांबला होता इथं कमी गरम. चला पण एक मिनिट, गरम असलंय बाबा. गरम लागतं रे. चला चल. तुकाराम कसं वाटतं, कसं वाटतं रे, कसं वाटतं तुला का रे. इथं कुठं जायचं नदीवर, चप्पल नाही पाहत. वाव. अयो बापरे. पडशीन बरं का अशी. हो मी मलाच पाडा तुम्ही. पडशीन बाबा धरला हात
बघा नवरच काय इच्छा आहे मी पडली पाहिजे. पौर्णिम कुठे नाही हात धरला. पौर्णिम कुठे नाही हात धरला त्याला. बघा कसं नाटक वॉशवर नदीतले आहे ना हे बनवते ना. पिल्लू हे बघू शकता इंद्रायणी देऊची म्हणा नदी. देहूची नदी. देहू कोणती नदी? इंद्रायणीची. हा मला तर एक आणि तुम्हाला एक. काय तुला एक सांगा तू उडव ना पाणी. छत्रपती संभाजीनगर. हा का. तर आता ना थोडंसं इथे फायनली पिल्लूच्या अंगावर पाणी उडवलं. त्याने पण माझ्या अंगावरती पाणी उडवलं. खूप छान वाटलं. थोडीफार मस्ती मजाक झाली पाहिजे. आणि इथं आता काही लोक त्या नदीमध्ये कपडे धुवत होते, कोणी आंघोळ करत होतं, कोणी काय. हॅलो एव्हरीवन, कसं वाटलं तुम्हाला मग देऊचं ठिकाण? नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडलं. तुम्हाला आवडलं का नक्की सांगा. तर चला आता आम्हाला ज्या कामासाठी जायचं आहे आम्ही तिकडे जातो. इकडे पण इकडं. हे बघा दिसलं का? हे आहे मिस्टर. हा हे जे माझ्या मागं लपत आहे का ते लपून राहिले काय मागं. हा चला. कसं वाटलं देऊचं ठिकाण सांगा. आणि हे बघा टिंगळू कसा पाणी उडवतो अंगावर. चिटक चिटक चिटक. गेला 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 गेला. अरे पळू नको रे. जाऊ. अरे मम्मीने बोलत नाही ती वरती लोटत असेल. ते कोणतं मंदिर आहे? लोटा लोटा नाही तर पार्सन माग कोणतं? हे 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 वो हे नाव त्या फुलाचे. चला मग आता फायनली आपण जाऊ. झाले आपण वगैरे म्हटलं. बाय बाय. देऊ बाय. इकडं पाहुणे आता. बघा हे मंदिर. इथं महादेव. तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराज बघू शकता. आपली इंद्रायणी नदी देऊची इंद्रायणी नदी. 550. देऊची इंद्रायणी नदी. ते बघा संत तुकाराम महाराज. श्री संत तुकाराम महाराज संस्थान. तर चला ना आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू लवकर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तर बाय बाय. समोरचा व्हिडिओ बघायला विसरू नका.